दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या AAIB तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। त्यामध्ये कमी दृश्यमानता, VFR नियमांचं संभाव्य उल्लंघन आणि अनकंट्रोल्ड एअरफील्डवरील सुरक्षा त्रुटी याकडे गंभीर बोट ठेवण्यात आले। 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला होता। मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या नॉन शेड्यूल्ड VIP फ्लाईटने रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला। पहिल्या प्रयत्नात गो अराउंड करण्यात आला। दुसऱ्या प्रयत्नात पायलटने फील्ड इन साइट कळवलं, मात्र ATCने 3 किलोमीटर दृश्यमानता नोंदवली, जी VFR अंतर्गत आवश्यक 5 किलोमीटरपेक्षा कमी होती। लँडिंग क्लिअरन्स नंतर काही क्षणात विमान रनवेच्या डावीकडे सुमारे 50 मीटर अंतरावर झाडांवर आदळलं आणि त्यानंतर आग लागून पूर्णतः नष्ट झालं, असं या अहवालात म्हटलंय। मीक निष्कर्ष काय सांगतात तर व्हिजिबिलिटी VFR मर्यादेपेक्षा कमी असूनही लँडिंगचा प्रयत्न VIP किंवा नॉन शेड्यूल्ड फ्लाईटसाठी अनकंट्रोल्ड एअरफील्डवरील ऑपरेशन, हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता, एअरफील्ड सुविधांचे अपुरे मानक, बारामती येथे अधिकृत MET सुविधा नाही, उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके, पुणे व मुंबईतही 2500 मीटर व्हिजिबिलिटी नोंदली गेली। रनवेवरील मार्किंग सहज दिसू शकतील अशा नाहीयेत। रनवेवर बारीक खडी आढळली, रनवेला परिपूर्ण कुंपण नाही, विमानतळावर अग्निशमन सुविधा नाही, फक्त VFR ऑपरेशनला परवानगी, अनकंट्रोल्ड एअरफील्ड नियमित ATC सुविधा नाही, ब्लॅक बॉक्स डेटा यशस्वीरित्या डाउनलोड, CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर थर्मल डॅमेज, डेटा पुनर्प्राप्तीसाठी NTSB कडून मदत, तपास अद्याप सुरू। या विमानाच्या कॅप्टनला 61 वर्ष म्हणजे सुमारे 18,855 तासांचा एकूण उड्डाण अनुभव होता। लिअरजेटवर 2,815 तास, फर्स्ट ऑफिसर 25 वर्ष, त्यांना 2,490 तासांचा अनुभव। दोघांनाही बारामती व अनकंट्रोल्ड एअरफील्डचा अनुभव होता। ब्रीथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह आली असून मृत्यूचे कारण काय तर मल्टिपल इंजुरीज विथ बर्न इंजुरीज असं नमूद आहे। DGCA कडून VFR ऑपरेशन्सवर कडक अंमलबजावणी आहे। अनकंट्रोल्ड एअरफील्डवर हवामान सुविधा व लँडिंग सहाय्य वाढवणे, नियमित ऑडिट व लायसेन्सिंग निकष कठोर करणे, VIP किंवा नॉन शेड्यूल्ड फ्लाईटसाठी सुरक्षा मानके बळकट करणे, VDR विश्लेषण सुरू असून CVR डेटा रिकव्हरी नंतर अंतिम अहवाल जाहीर होणार आहे। या अहवालातील निष्कर्षानंतर विमान सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा आणि अनकंट्रोल्ड विमानतळांवरील ऑपरेशन्ससाठी नव्या मार्गदर्शक तत्वांची अपेक्षा आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।